सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत। नमस्कार मंडळी, तर आज आहे अपरा एकादशी। तर मी तुम्हाला अपरा एकादशीची व्रतकथा सांगणार आहे। ही कथा ऐकल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते आणि त्याचसोबत आपल्याला भगवान विष्णूंचा, माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद प्राप्त होत असतो। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा, माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल। अपरा एकादशी दरवर्षी वैशाख कृष्ण एकादशी या दिवशी साजरी केली जाते। या एकादशीला भगवान श्री विष्णू आणि त्यांचा 5वा अवतार वामन ऋषी यांची पूजा केली जाते। अपरा एकादशीची कथा आता आपण बघूया। युधिष्ठिर म्हणू लागले की हे देवा, वैशाख कृष्ण एकादशीचे नाव काय आहे आणि तिचे महात्म्य काय आहे, कृपया मला सांगा। भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले की हे राजन, ही एकादशी अचला आणि अपरा या 2 नावांनी ओळखली जाते। पुराणानुसार कृष्ण पक्षातील एकादशी ही अपरा एकादशी आहे, कारण ती अपार संपत्ती देणारी असते। हे व्रत पाळणारे लोक जगात प्रसिद्ध होतात। या दिवशी भगवान त्रिविक्रमाची पूजा केली जाते। अपरा एकादशीच्या व्रताच्या प्रभावाने ब्रह्महत्या, भूतयोनी, इतरांची निंदा इत्यादी सर्व पापे दूर होतात। या व्रताचे पालन केल्याने व्यभिचार, खोटी साक्ष देणे, खोटे बोलणे, खोटे शास्त्र वाचणे किंवा बनवणे, खोटा ज्योतिषी बनणे, खोटा डॉक्टर बनणे इत्यादी सर्व पापांचा नाश होतो। एकंदरीतच महापापांचा नाश या एकादशीच्या व्रतामुळे होत असतो। जे क्षत्रिय युद्धातून पळून जातात ते नरकात जातात, पण अपरा एकादशीचे व्रत करून त्यांना स्वर्गही मिळतो। जे शिष्य गुरूंकडून शिक्षण घेऊन त्यांची निंदा करतात ते निश्चितच नरकात जातात, परंतु अपरा एकादशीचे व्रत केल्याने ते या पापातूनही मुक्त होतात। कार्तिक पौर्णिमेला तिन्ही पुष्करांमध्ये स्नान करून किंवा गंगेच्या तीरावर पितरांना पिंडदान करून जे फळ मिळते ते अपरा एकादशीच्या व्रताने मिळते। मकर राशीच्या सूर्यामध्ये प्रयागराजमध्ये स्नान करणे, शिवरात्रीचे व्रत करणे, सिंह राशीतील गुरुमध्ये गोमती नदीत स्नान करणे, कुंभमध्ये केदारनाथ किंवा बद्रीनाथचे दर्शन घेणे, सूर्यग्रहणाच्या वेळी कुरुक्षेत्रात स्नान करणे, सुवर्ण किंवा अर्धप्रसूता गोदान केल्याने जे फळ मिळते यापासून तेच फळ अपरा एकादशीच्या व्रताने मिळते। हे व्रत म्हणजे पापाचे झाड तोडण्याची कुऱ्हाड आहे। जसं पापाचं इंधन जाळण्यासाठी अग्नी, पापाचा अंधार घालवण्यासाठी जसा सूर्य, मृगांना मारण्यासाठी सिंह जसा, त्यामुळे मनुष्याने पापांची भीती बाळगून हे व्रत पाळले पाहिजे। अपरा एकादशीचे व्रत करून देवाची आराधना केल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होऊन विष्णू लोकात जातो। आता जर तुम्हाला अगदी व्रत करणे शक्य नसेल तर तुम्ही ही एकादशीची कथा आवर्जून ऐकावी। तर एकदा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय जरूर लिहा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा। एका प्रचलित आख्यायिकेनुसार प्राचीन काळी महिध्वज नावाचा एक धार्मिक राजा होता। त्याचा धाकटा भाऊ वज्रध्वज अतिशय क्रूर, अनीतिमान आणि अन्यायी होता। तो आपल्या मोठ्या भावाचा द्वेष करायचा। त्या पाप्याने एका रात्री आपल्या मोठ्या भावाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह एका जंगली पिंपळाच्या झाडाखाली पुरला। या अकाली मृत्यूमुळे राजा त्याच पिंपळावर भूताच्या रूपात राहू लागला आणि अनेक दुष्कृत्य करू लागला। एके दिवशी अचानक धौम्य नावाचा ऋषी तेथून निघाले। त्यांनी भूत पाहिलं आणि तपोबळाकडून त्याचा भूतकाळ जाणून घेतला। त्यांच्या तपश्चर्येच्या बळावर त्यांना या दुर्घटनेचे कारण समजले। ऋषींनी प्रसन्न होऊन त्या भूताला पिंपळाच्या झाडावरून काढून टाकले आणि इतर जगाच्या ज्ञानाचा उपदेश केला। दयाळू ऋषींनी स्वतः राजाच्या भूतापासून मुक्ती मिळवण्यासाठी अपरा अचला एकादशीचे व्रत केले आणि त्याच्यापासून मुक्त होण्यासाठी
भूताला आपले पुण्य अर्पण केले. या सद्गुणाच्या प्रभावामुळे राजा भूत योनीतून मुक्त झाला. ऋषींचे आभार मानून दिव्य शरीर घेऊन पुष्पक विमानात बसून स्वर्गात गेला. अशा प्रकारे अपरा एकादशीची कथा वाचल्याने किंवा ऐकल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो. अपरा एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला अपार सुख प्राप्त होते, संपत्तीचे वरदान मिळते आणि सर्व पापांपासून देखील मुक्ती मिळते. अहो राजन, अपरा एकादशीची ही कथा मी जनहितासाठी सांगितली आहे. त्याचे वाचन किंवा श्रवण केल्याने मनुष्य सर्व पापांपासून मुक्त होतो. आता आपण एकादशीची कथा बघूया. श्रीकृष्णाने कथा सांगण्यास सुरुवात केली. हे युधिष्ठिर, सतयुगात एकदा मोर नावाचा प्रचंड बलाढ्य राक्षस उत्पन्न झाला. तो महाकाय आकाराचा आणि अतिविक्राळ स्वरूपाचा होता. त्याच्या एका कटाक्षानेच पराक्रमी देवतांच्या हृदयातही भीती सळसळत असे. त्याने आपल्या विक्राळ पराक्रमाने इंद्र, आदित्य, वसु, वायू, अग्नी अशा सर्व देवतांना पराभूत करून स्वर्गातून पळवून लावले. तीनही लोकात त्याच्या अत्याचाराने हाहाकार माजला. देवता भयभीत होऊन इकडे तिकडे पळू लागले. देवतांनी एकत्र येऊन या गंभीर समस्येचा उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. काही ऋषींनी सुचवले की या आपत्तीचा आरंभ करता असुर असल्याने प्रथम भगवान शंकराच्या शरण जावे, तर काही देव त्वरित विष्णूकडे धाव घेण्याची मागणी करत होते. थोड्या विचार विनिमयानंतर सर्व देवता आधी कैलास पर्वतावर जाऊन महादेवांची शरण घेण्यास तयार झाले. अखेरीस देवराज इंद्र इतर देवतांसहित देवऋषी नारदाला बरोबर घेऊन कैलास पर्वतावर भगवान शंकरांच्या समोर उपस्थित झाले. इंद्राने व्याकुळ होऊन महादेवांना सारा वृत्तांत सांगितला आणि विनवू लागला की हे कैलासपती महादेव, मोर राक्षसाच्या भीतीने आम्ही सर्व देवता स्वर्ग सोडून मृत्यूलोकात भटकत आहोत. त्याने आम्हाला पदच्युत करून स्वर्गावर आपले आधिपत्य मिळवले आहे. त्याच्या दहशतीने संपूर्ण त्रिभुवन थरथर कापत आहे. देवतांची स्थिती हलाखीची झाली आहे. सूर्यदेव, वायुदेव यांसारख्या देवतांना हकलून दिल्यामुळे पृथ्वी लोकावरही विनाशक परिणाम होऊ लागले आहेत. ऋतुचक्र बिघडले. पर्जन्यसृष्टी अनियमित झाल्याने जीवजंतूंना दुःख भोगावे लागत आहे. कृपा करून आम्हाला या संकटातून सोडवा. भगवान शंकराने चिंताक्रांत देवतांकडे पाहत शांत पण ठाम स्वरात म्हणाले, हे देवतांनो, तीनही लोकांचे अधिपती आणि भक्तांच्या दुःखांचा नाश करणारे भगवान विष्णू यांच्या चरणी जाणे उचित ठरेल. फक्त श्रीहरीकडेच तुमच्या या संकटाचे समाधान करण्याचे सामर्थ्य आहे. त्यांच्याशिवाय इतर कोणीही मुरासारख्या प्रचंड दैत्याचा पराभव करू शकत नाही. शंकरांचे मार्गदर्शन मिळताच सर्व देवगण भगवान विष्णूंच्या शरणार्थ क्षीरसागरास गेले. क्षीरसमुद्रातील आपल्या शेषनागाच्या शयेवर त्या समयी भगवान विष्णू योगनिद्रेत मग्न होते. देवतांनी क्षीरसागराच्या किनारी उभे राहून दोन्ही हात जोडले आणि भगवानाची भक्तिभावाने स्तुती करू लागले. देवर्षी नारदही आपल्या विणेच्या मधुर तालावर नारायण नारायण असा जप करत देवतांच्या स्तुतिगानात सहभागी झाले. इंद्राने स्तुती स्तोत्र गायन केले. हे देवतांच्या वंदना करण्यास पात्र असणाऱ्या प्रभू, तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. हे मधुसूदन, दैत्यांचा संहार करून देवांचे रक्षण करणाऱ्या स्वामी, आम्हाला वाचवा. दैत्यांच्या भयाने आम्ही आसरा शोधत तुमच्या चरणी आलो आहोत. भगवान, आपण या संपूर्ण जगताचे कर्ते, माता पिता आणि पालनकर्ते आहात. सर्व प्राण्यांचे संहार करता सुद्धा आपणच. आकाश पाताळ चराचर सृष्टीतील प्रत्येक कण आपल्यातूनच उत्पन्न झाला आहे. ब्रह्मदेव, सूर्य, चंद्र, अग्नी, वायू आणि जल अशा प्रत्येक तत्वात आपलेच रूप आहे. मंत्र, यज्ञ, तंत्र, याज्ञ, कर्मे आणि त्यांचे भोक्ताही आपणच आहात. आपल्याशिवाय त्रिभुवनात काहीही स्थिर नाही. आम्ही सर्व देवता मूळ राक्षसाच्या प्रभावाने स्वर्गभ्रष्ट होऊन सैरभैर पळत आहोत. कृपा करून त्या दुष्ट असुरापासून आमचे रक्षण करा. देवतांची ही करुण प्रार्थना शांत क्षीरसागरात गुंजू लागली. या अर्थहाकांचा स्पर्श योगनिद्रेत तल्लीन असलेल्या भगवान विष्णूंना झाला. हळूहळू भगवान विष्णू जागृत होऊ लागले. त्यांनी आपली कमलासारखी नेत्रे उघडली आणि समोर विनवणीने उभ्या देवतांकडे पाहिले. देवतांच्या प्रार्थनेने विष्णूंच्या मनात हलचल झाली होती. भगवान विष्णूंनी सौम्य स्वरात विचारले, हे देवराज इंद्र, असा कोण मायावी असुर आहे ज्याने तुम्हा सर्व देवतांना पराभूत करून स्वर्गातील राज्य हातात घेतले? त्याचे नाव काय? त्याची शक्ती किती महान आहे? आणि तो कोणाच्या आश्रयाने कुठे वस्ती करतो आहे? मला सविस्तर सांगा. इंद्राने आदरपूर्वक उत्तर दिले, प्रभू, प्राचीन काळी
तालजंग नावाचा एक राक्षस होता. त्याचाच महापराक्रमी पुत्र मूर नावाचा असुर आता त्रिभुवनात उच्छाद मांडत आहे. चंद्रावती नावाच्या नगरीत त्याने आपल्या भयानक राज्य स्थापन केले आहे. त्याने स्वर्गातून इंद्र, सूर्य, अग्नी, वरुण, यम, वायू, चंद्रमा अशा सर्व देवतांना हकलून लावले आहे. इतकेच नव्हे तर तो स्वतः सूर्यदेव बनून तेजस्वी प्रकाश पाडत आहे आणि स्वतःच मेघ बनून पाऊसही पाडतो. त्याला पराभूत करणे आमच्या कोणाच्याच हातात उरलेलं नाही. हे असुर निकंदन, प्रभू आपणच त्या दृष्ट मुराचा वध करून आम्हा सर्व देवांना पुन्हा अभय द्यावे. इंद्राचे निवेदन ऐकताच भगवान विष्णूने त्यांना दिलासा दिला. त्यांनी निर्धाराने उद्गारले, हे देवतांनो, तुमची व्यथा मला पूर्ण समजली आहे. काळजी करू नका. त्या दृष्ट असुराचा संहार लवकरच मी स्वतः करेन. चला आपण सर्वजण चंद्रावती नगरीकडे प्रयाण करू. तिथे जाऊन मीच त्या राक्षसाचा अंत करून तुमचे भय दूर करतो. भगवान विष्णूंचे आश्वासक शब्द कानावर पडताच देवतांच्या चेहऱ्यावर पुन्हा आशेचा आक्रोश फुलला. प्रभू आमचे रक्षण करतील असा विश्वास त्यांच्या अंतःकरणात दृढ झाला. सर्वजण भगवानांसोबत तत्क्षणी चंद्रावती नगरीकडे प्रस्थान करण्यास सिद्ध झाले. भगवान विष्णूने आपला दिव्य पक्षीराज राजगरुड साथ घातली. विशाल पंख असलेला सुवर्णदही गरुड काही क्षणांतच हजर झाला. सर्व देवतांनी जय श्रीहरी असा जयघोष केला आणि भगवान विष्णू गरुडावर आरूढ झाले. इंद्रादी देवताही त्यांच्या पाठोपाठ आकाशमार्गे निघाले. गरुडाने प्रचंड वेगाने गगनात झेप घेतली. भगवान विष्णूंच्या तेजाने साऱ्या आकाशाचे वातावरण उजळून निघाले आणि देवतांचा ताफा विजेसारख्या वेगाने पुढे सरसावला. काही क्षणातच त्यांनी दैत्याची राजधानी चंद्रावती नगरी गाठली. चंद्रावती नगरीत त्यावेळी असुर राजा मूर आपल्या विशाल सैन्यासह रणांगणात उभा होता. त्याच्या गर्जनेने सारा परिसर दणाणून गेला होता. भगवान विष्णू आणि देवतांचा ताफा नगरीत अवतीर्ण होताच मूर राक्षस क्रोधाने लालबुंद होऊन पुन्हा एक अमानुष गर्जना करत पुढे सरसावला. मुराने दोन्ही लाल डोळे वटारत भगवान विष्णूकडे पाहिले आणि उद्धटपणे हसत गर्जना केली. अरे नारायण, मी सर्व देवतांना पळवून लावले आहे. आता तुझेही शेवट करीन. स्वर्ग आता फक्त माझा आहे. तू यात स्थान नाही. त्या दृष्ट वचनांनी भगवान विष्णूंच्या लोचनात क्षणभर क्रोधाची ज्योत चमकली. विष्णूंनी निर्धाराने पाऊल पुढे टाकले आणि त्यांनी सिंहगर्जना केली. दृष्ट मूर, तू निरपराध देवतांवर आणि लोकांवर जे अनाचार केले आहेत त्याचा शेवट आज होणार. अधर्म फार काळ टिकत नाही. आता तुझे पतन निश्चित आहे. मुराच्या त्या भयावह गर्जनेने काही देवतांच्या हृदयात भीतीची लहर पसरली. काही देवगण घाबरून मागे हटू लागले. ते पाहून भगवान विष्णूने पुढे होत देवतांना धीर दिला. हे देव, हो धीर धरा. मी असताना घाबरण्याचे कारण. ही भगवानाचा धीरोदत स्वर ऐकून सर्व देवता निर्धास्त झाले आणि सुरक्षित अंतरावर उभे राहून युद्ध पाहू लागले. इतक्यात असुरराज मूर प्रचंड शक्तीने पुढे आला आणि भगवान विष्णूवर अस्त्रशस्त्रांचा वर्षाव करू लागला. मुराने एक प्रचंड गदा उचलून भगवान विष्णूवर जोरात प्रहार केला, परंतु श्री विष्णूंनी स्वतःच्या कौमोदकी गदेने तो आघात सहज परतवला. मग मुराने आपल्या तीक्ष्ण खड्गाने वार करण्याचा प्रयत्न केला, पण भगवान तेही चपळाईने चुकवत होते. उत्तरादाखल भगवान विष्णूने क्रोधाने आपले दिव्य सारंग धनुष्य हातात घेतले. ताणलेल्या प्रत्यंचेचा प्रत्येक टंकार विद्युलतेसारखा कडकडला. भगवान विष्णूंनी अगणित बाण असुरांच्या दिशेने सोडले. त्या दिव्य बाणांच्या सर्पाप्रमाणे फुपकारने रणभूमी भरून गेली आणि असुरांच्या सैन्याला भोसकू लागली. दैत्यांची विबळ किंकाळी ऐकून रणभूमी ही 100 योजनेपर्यंत थरारून गेली. भगवान विष्णूंच्या बाणांपुढे अनेक असुर सैनिक धारातीर्थी पडले. काही क्षणातच राक्षस सैन्याचा थरकाप उडाला. मात्र मूर दैत्य अजूनही अडळपणे उभा होता. तो स्वतः हातात तलवार घेऊन भगवान विष्णूंवर तुटून पडला. विष्णूने त्याच्यावर तेजस्वी सुदर्शन चक्र फिरवले, परंतु तो दैवी चक्र प्रहारही मुराला घायाळ करू शकला नाही. भगवान विष्णू जे जे तीक्ष्ण अस्त्र मुरावर सोडत होते ते जणू फुलांसारखे निष्प्रभ ठरत होते. मुराच्या अंगावर असंख्य घाव पडले. त्याचा देह रक्ताने न्हावून निघाला, पण तरीही तो राक्षस प्रचंड क्रोधाने अखंड लढतच राहिला. देव आणि असुरांचा हा महान संग्राम अखंड सुरूच होता. शेवटी भगवान विष्णू आणि मूर यांच्यात
हाताहाताची झटापट सुरू झाली. दोघेही अत्यंत बलवान योद्धे होते. एक साक्षात विष्णू तर दुसरा असुरांचा गर्विष्ठ अधिपती. त्यांच्या मल्लयुद्धाने धरती आकाश तरारून गेले. या घनघोर युद्धामुळे पर्वतांचे शिखर हादरू लागले. समुद्र वादळांनी उसळू लागले. 10,000 वर्ष हा भीषण संग्राम चालला होता, पण तरीही मूर दैत्य थकायचे नाव घेत नव्हता. अखेर भगवान विष्णूंनाही काहीचा क्षीण जाणवू लागला. इतकी वर्ष चाललेल्या सततच्या लढाईमुळे विश्वाचाही समतोल बिघडेल की काय, अशी भीती सर्वांच्या मनात होती. भगवान विष्णू थकव्याने हलके श्वास घेऊ लागले. त्यांच्या दिव्य तनूवर परिश्रमांची चिन्हे दिसू लागली. मनोमन त्यांनी विचार केला, या मायावी असुराचा नाश साध्या युद्धाने होत नाही. याला काही विलक्षण युक्तीनेच मला हरवावे लागेल. थोडा विराम घेतला तर नव्या शक्तीचा संचय करून याचा अंत करता येईल, असा निष्कर्ष काढून भगवान विष्णूने युद्धातून आपत्काल माघार घेण्याचे ठरवले. विष्णू उत्तरेकडील पवित्र बद्रिकाश्रमात प्रदेशात जाऊन पोहोचले. तिथे त्यांना हिमवती नावाची एक भली मोठी गुहा दिसली, जिचा एकच प्रवेशद्वार होता, जिचे अंतराळ गूढ अंधकाराने भरलेले होते. गुहेच्या भिंतीवर सुवर्ण धातूसारखी झळाळी दिसत होती, म्हणून तिला हिमवती असे नाव प्राप्त झाले होते. त्या गुहेत शिरताच थंडगार शांततेची लहर भगवान विष्णूंना जाणवली. युद्धामुळे आलेला क्षीण घालवण्यासाठी भगवान विष्णू गुहेच्या आत गेले आणि थोडा विराम घेण्याकरता योगनिद्रेत तल्लीन झाले. राक्षस मुराने जेव्हा पाहिले की भगवान विष्णू रणभूमीवर दिसत नाही, तेव्हा तो त्यांच्या मार्गावर बद्रिकाश्रमाकडे गेला. थोड्याच वेळात तोही त्या हिमवती गुहेजवळ येऊन पोहोचला. गुहेत प्रवेश करताच त्याला भगवान विष्णू निद्राधीन अवस्थेत दिसले. आपल्या महान शत्रूला असे निष्क्रिय पाहताच मुराच्या डोळ्यात क्रूर आनंद चमकला. अहो भाग्य, आता या सुखद संधीचा लाभ घेऊनच विष्णूचा कायमचा अंत करायला हवा, असे मनात ठरवून मूर पुढे सरसावला. त्याने आपली भली मोठी तलवार हातात घट्ट धरली आणि भरदार हाताने भगवान विष्णूवर घाव घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या क्षणी अघटित चमत्कार घडला. भगवान विष्णूंच्या योगनिद्रावस्थेत देहातून एक दिव्य तेजाचा पुंज बाहेर पडला आणि क्षणार्धात तो तेजोमय रूपातील एका अत्यंत उज्ज्वल कन्येमध्ये रूपांतरित झाला. ती देवी सुवर्णभूषित कवच आणि दिव्य अलंकाराने सुशोभित होती. तिच्या मुखावर अद्भुत तेज आणि धैर्याचा मिलाप झळकत होता. त्या अद्भुत कन्येच्या प्रकट होताच तिच्या शरीरातून प्रखर ज्योतिपुंज प्रकाश चहूबाजूने पसरला. तो तेजस्वी प्रकाश पाहून मूरदैत्य अचानक थबकला आणि दचकून काही पावले मागे हटला. त्या दिव्य कन्येने आपल्या कराळ शस्त्रासह सज्ज होऊन असुराकडे रोखून पाहिले. तिच्या कपाळावरील भुवया संतापाने ताणल्या गेल्या होत्या आणि डोळ्यात प्रखर रोष चमकत होता. देवीने क्रोधाने गर्जना केली, अरे अधमा असुरा, योगनिद्रेत असलेल्या माझ्या प्रभूवर कपटाने वार करण्याचा प्रयत्न करत आहेस. जर हिंमत असेल तर आधी माझ्याशी लढून दाखव, मग पाहूया तुझं बळ. देवीच्या स्वराने गुहेतील वातावरणही थरारून गेले. क्षणभरात स्वतःला सावरत मूर दैत्य क्रोधाने उन्मत्त झाला. त्या उत्तरादाखल एक विकृत किंकाळी फोडली. दृष्ट स्त्री, तू कोण आहेस? माझ्या आड येणारे विष्णूला तर मी संपवणारच होतो, पण आता आधी तुलाही संपवतो, असे म्हणून तो त्या देवीवर तुटून पडला. मुराने आपल्या तलवारीचे तीक्ष्ण वार देवीच्या दिशेने झोडपले, परंतु ती तेजस्विनी देवी अतिशय जलद आणि सिद्धहस्त होती. तिने अत्यंत चपळाईने सर्व वार परतवून लावले. तिच्या हालचाली इतक्या वेगवान आणि लवचिक होत्या की मुराला तिचा मागमूसही लागत नव्हता. देवी आणि मूर यांच्यात घनघोर युद्ध सुरू झाले. ते युद्ध जरी प्राणांतिक होते तरी फार काळ टिकले नाही. काही क्षणातच देवीने आपल्या दिव्य शक्तीचा प्रचंड आविष्कार केला. एक भीषण हुंकार भरत तिने मुरावर असा प्रहार केला की त्या असुराच्या हातातून तलवार खाली कोसळली. क्षणाचाही विलंब न लावता देवीने पुढे झेपावत आपल्या तलवारीने मुराचे मस्तक धडावेगळे केले. शेवटी त्या असुराने एक भीषण आर्तकंकाळी केली आणि पुढच्या क्षणी त्याचा प्राणहीन देह जमिनीवर कोसळला. महान अत्याचारी असुराचा त्या दिव्य देवीने संपूर्ण संहार केला होता. त्या क्षणी आकाशातून देवतांनी आनंदाने पुष्पवृष्टी केली आणि जय देवी, जय भगवान विष्णू अशा जयघोषाने सारी गुहा निनादू लागली. इतक्यात योगनिद्रेच्या गाढ तंद्रीतून भगवान विष्णू जागे झाले. त्यांनी डोळे उघडले आणि समोरचे दृश्य पाहून क्षणभर थक्क झाले. जमिनीवरती मूर राक्षसाचा निर्जीव देह पडला होता आणि थोड्या अंतरावर एक अद्भुत तेजस्वी देवी उभी होती. त्या देवीचे रूप पाहून भगवान विष्णूंच्या मनात उमगले की या अद्वितीय शक्तिमूर्ती देवीनेच आपल्या अनुपस्थित
मुराचा अंत केला असावा. भगवान विष्णूने प्रेमाने त्या दिव्य कन्येकडे पाहिले. देवीनेही त्यांना पाहताच विनम्रपणे हात जोडले आणि नतमस्तक झाले. तिच्या लोचनात परमभक्तीची ज्योत प्रकट होत होती. भगवंतांनी कोमल स्वरात विचारणा केली, हे देवी, तू कोण आहेस? या राक्षसाचा वध करून तू माझे रक्षण केले आहेस. तू जणू माझ्या शरीरातून प्रकट झालेली शक्ती असावी असे मला वाटते. सांग, तू माझ्या कोणत्या तेजाचे रूप आहेस? तेव्हा देवीने अत्यंत आदराने उत्तर दिले, स्वामी, मी आपल्या तेजातून प्रकट झालेली आपली शक्ती आहे. आपल्या संरक्षणासाठीच माझा जन्म घडला. आपण निद्राधीन असताना या दुष्ट राक्षसाने आपल्यावर वार करण्याचा प्रयत्न केला आणि त्या क्षणी आपल्या शक्तिरूपाने मी प्रकट झाले. आपला श्रम न होता या अधर्मी असुराचा नाश करण्याचे भाग्य मला लाभले. ही कृपा केवळ आपल्या आशीर्वादामुळे संभवली. देवीचे विनम्र शब्द ऐकून भगवान विष्णू परमप्रसन्न झाले. भगवान विष्णूंनी प्रसन्न होऊन त्या देवीला वरदान देण्याचे ठरवले. त्यांनी प्रेमपूर्वक म्हणाले, हे देवी, तू आज अधर्मावर विजय मिळवून धर्माचे रक्षण केलेस. आज या पवित्र एकादशी तिथीला तुझा जन्म झाला आहे. त्यामुळे आजपासून लोक तुला एकादशी देवी या नावाने पूजतील आणि ही तिथी मला अत्यंत प्रिय आहे. जो कोणी एकादशीचे व्रत उपवास करेल आणि भक्तिभावाने तुझी व माझी पूजा करतील त्यांच्या सर्व दुःखांचा नाश होईल. त्यांच्या पापांचे क्षालन होऊन त्यांना अक्षय पुण्याची प्राप्ती होईल. जे माझे भक्त आहेत ते पुढे तुझ्याही भक्तीत रमतील. विष्णूंच्या आश्वासक वचनाने देवीचे मन कृतार्थ झाले. आनंदाने तिचे नेत्र पाणावले. तिने भगवंतांना दंडवत घालून त्यांच्या चरणावर आपले मस्तक ठेवले. दरम्यान देवताही गुहेत येऊन पोहोचले. युद्ध संपले असल्याचे पाहून त्यांनी आत यायला धजावलं. समोर भगवान विष्णू आणि त्यांच्या समीप उभी ती परम तेजस्वी देवी पाहून सर्व देवतांचे हृदय भक्तिभावाने भरून आले. देवराज इंद्र पुढे होत दोघांनाही वंदन करू लागले आणि उत्साहाने उद्गारले, जय हो भगवान विष्णू, जय हो देवी एकादशी. इंद्रांच्या पाठोपाठ सर्व देवांनी जय एकादशी, जय श्री हरी, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांचा जप सुरू केला. देवीची स्तुती केली. हे देवी, तू आद्यशक्ती बनून प्रकट झालेस आणि आमच्यावर आलेले भीषण संकट संपवलेस. श्री विष्णूंच्या कृपेने तू आमचे रक्षण केले आहेस. आमचे हरवलेले स्वर्ग राज्य पुन्हा मिळाले आहे. आम्ही तुझे शतशः आभार मानतो. देवगण उत्सवरूपी आनंदाने नतमस्तक झाले. काही देव आनंदाने नृत्य करू लागले आणि काहींनी आपल्या हातातील पुष्पहार भगवान विष्णू आणि देवी एकादशीच्या चरणी अर्पण केले. भगवान विष्णूंचे आणि देवी एकादशीचे गुणगान गात सर्व देवतांनी पुन्हा स्वर्ग लोकाकडे प्रस्थान केले. मूर राक्षसाच्या संहारानंतर त्रिभुवनात सर्वत्र शांतता पसरली. देवांना त्यांची प्रत्येक जबाबदारी व पद पुन्हा प्राप्त झाले. इंद्राने पुन्हा स्वर्ग सिंहासन भूषवले. सूर्यदेवाने पूर्ववत तेजाने तीनही लोक प्रकाशमान केले. वायुदेवाने मंद सुगंधित समीर वाहन सुरू केले. संपूर्ण सृष्टीत नवचैतन्य भरून गेले. त्या दिवसापासून एकादशीचे व्रत करण्याची प्रथाही पडली आहे. त्यामुळे आपण देखील अपरा एकादशीचे व्रत करावे किंवा व्रत करणे शक्य नसेल तर पूजा सेवा आवर्जून करावी. तुम्हाला जर ही कथा, ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.